इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये नवीन अपडेट समोर येते। आरोपी प्रशांत कोरटकरांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। कोरटकर मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये लपून बसल्याची गोपनीय सूत्रांची पोलिसांना माहिती आहे। नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशच्या दिशेने आता रवाना झालेलं आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, काय अपडेट आहे या सगळ्या प्रकरणी? अगदीच इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरण आणि सोबतच शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेले प्रशांत कोरटकर जे आहे ते मध्य प्रदेशातील बालाघाट येथे लपून बसल्याची माहिती जी आहे ती गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना मिळालेली आहे। त्याच अनुषंगाने नागपूर येथील बेलतोरडी पोलीस स्टेशनचं एक पथक जे आहे ते काल सकाळीच मध्य प्रदेश येथे रवाना झाले आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी प्रशांत कोरटकर यांना अटक होऊ शकतं। आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर राज्यभरातून जे आहे ते ज्या पद्धतीने जे ते आक्षेपार्ह विधान प्रशांत कोरटकर यांनी केलेलं आहे त्या विरुद्ध जे आहे ते कुठेतरी शिवप्रेमी असेल, सकल मराठा बांधव असेल, हे कुठेतरी आक्रमक झाले आहे। त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचं पथक देखील काल नागपूरमध्ये दाखल झालं। प्रशांत कोरटकर यांच्या घराची देखील त्यांनी पाहणी तपासणी केली। त्यामुळे कुठेतरी अटकेची टांगती तलवार जी आहे ते प्रशांत कोरटकर यांच्यावरती कायम आहे। मात्र आज प्रशांत कोरटकर यांना जर अटक नाही जर झाली तर कुठेतरी शिवप्रेमी असेल आणि सकल मराठा समाज असेल यांच्याकडनं जे आहे ते तीव्र प्रतिक्रिया जी आहे ती उमटण्याची शक्यता आहे। कारण की कालच जर आपण पाहायला गेलं तर बेलतोडी पोलीस स्टेशन येथे आहे ते स्वतः सकल मराठा समाज आणि शिवप्रेमी जे आहे ते त्या ठिकाणी जाब विचारण्यासाठी पोलिसांना आले की कुठपर्यंत तपास गेलेला आहे। त्या दरम्यान पोलिसांनी त्यांची समजूत काढलेली आहे। मात्र काल त्यांनी अल्टिमेटम दिलेला होता की आज काल सायंकाळपर्यंत जर त्यांना अटक जर नाही झाली तर आजच्या दिवशी म्हणजे काहीतरी आक्रमक भूमिका जी आहे ते एकूणच शिवप्रेमी असेल आणि सकल मराठा समाज यांच्याकडनं घेण्यात येईल। त्यामुळे काय आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांच्याकडनं ते देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र कालच जे आहे ते बेलतोरडी पोलीस स्टेशनचं एक पथक मध्य प्रदेशकडे जे आहे ते रवाना झाले आहे। त्यामुळे एकूणच या घडामोडी पाहता आज प्रशांत कोरटकर जे आहे त्यांना अटक देखील होऊ शकते आणि ते कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यानंतर जे आहे ते एकूणच तो आवाज त्यांचा होता का याची एकूणच चौकशी पाहणी केल्यानंतर त्यांच्यावरती ऍक्शन घेतली जाऊ शकते। मात्र प्रशांत कोरटकर यांनी एकूणच जर पाहायला गेलं तर हे सगळे आरोप जे आहे ते फेटाळून लावले। माझा आवाज जो आहे तो माफ करून कुठेतरी कोणतरी खोडसाळपणा केला असा त्यांनी माध्यमासमोर येऊन सांगितलेला आहे। मात्र सर्वात मोठा प्रश्न असा आहे की प्रशांत कोरटकर यांच्यावर कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी जे आहे ते आपल्या कुटुंबाला जे आहे ते सुरक्षेची मागणी केली आणि त्यांना पोलिसांची सुरक्षा दिल्या गेली। अशा पद्धतीने पोलिसांची सुरक्षा असताना प्रशांत कोरटकर नागपूरमधून पसार झाला कसा असा प्रश्न विचारत कुठेतरी आता पोलिसांच्या देखील कार्यप्रणालीवर जे आहे ते एकूणच जे आहे ते प्रश्न निर्माण जे आहे ते केले जाते। त्यामुळे आज प्रशांत कोरटकर जर पोलिसांच्या हाती जर नाही लागला तर शिवप्रेमी असतील आणि सकल मराठा बांधव असतील यांच्याकडनं काहीतरी तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। निश्चित। ज्ञानेश्वर, धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।